नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटची एक नवीन ॲड आलेली आहे। आपण आहोत फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटला। तर फॉरेन्सिक डिपार्टमेंटमार्फत जवळपास 125 पदांसाठीची जाहिरात आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 125 पदांसाठीची जाहिरात जी आहे ती ऑफिशियल वेबसाईटला त्यांनी आता टाकलेली आहे, प्रसिद्ध केलेली आहे। तर ती जाहिरातच आपण बघणार आहोत आणि नेमकं पद कोणते कोणते असणार आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन त्यासाठी काय काय लागणार आहे, तुमची शैक्षणिक अर्हता काय लागेल, अनुभव वगैरे लागणार आहे का, ते सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर इथे आपण बघू शकत आहात जी ताजी बातमी आहे त्यामध्ये इथे जाहिरात आपल्याला दिसत असेल। यावर क्लिक केल्यानंतर जी जाहिरात आहे ती आपल्या डाउनलोड होणार आहे आणि ती जाहिरात आपण बघूया आणि डिटेलमध्ये त्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर ही जाहिरात आपल्यासमोर ओपन झालेली आहे आणि आपण बघू शकतो इथे कोणते कोणते त्यामध्ये आपल्याला केंद्र वगैरे असतील किंवा मग कोणते कोणते सेक्शन आहेत त्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे किंवा मग कुठे आपले पोस्टिंग होऊ शकते। तर मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर या प्रयोगशाळा ज्या आहेत तर या सगळ्या प्रयोगशाळांचे मिळून हे पदं असणार आहेत। जवळपास 125 पदं, 125 पदं इथे असणार आहेत सगळे मिळून। तर या ठिकाणी आपली पोस्टिंग असू शकते। तर पद बघूया आपण कोणते कोणते आहेत। तर पद असणार आहे वैज्ञानिक सहाय्यक, एकूण 54 पदे वैज्ञानिक सहाय्यकला असणार आहे। त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिचित्रफित विश्लेषण गटकचंच पद आहे, याचेसुद्धा 15 पदं या ठिकाणी असणार आहेत। त्यानंतर पुढचं पद असेल वैज्ञानिक सहाय्यक, त्याचे 2 पदं आहेत। त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट याचे 30 पदं असणार आहे। वरिष्ठ लिपिकचे जे आहेत ते 5 पदं असणार आहेत। त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक एकूण 18 पदे असतील। त्यानंतर व्यवस्थापक जे आहे उपाहारगृहाचे त्याचं 1 पद इथे असणार आहे। तर अशा पद्धतीने इथे पदे दिलेली आहेत, पदे आपण बघितली व्यवस्थित आणि ते समांतर आरक्षणानुसार तुम्ही ॲडमध्ये बघून घेऊ शकता। ॲड कुठे मिळेल तुम्हाला, जर वेबसाईटला तुम्हाला जमलं नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्ही ती डाउनलोड करू शकणार आहात। त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील अपडेट राहा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आपल्याला इथे सुद्धा वेबसाईट त्यांनी दिलेली आहे आणि फॉर्म जे भरायचे आहेत ती वेबसाईटसुद्धा इथे दिलेली आहे। ती वेबसाईट आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा, तुम्हाला मी ती उपलब्ध करून देईल। आता आपण बघूया नेमकं तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागेल आणि अनुभव वगैरे लागणार आहे की नाही। तर पहिलं जे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक, तर त्यासाठी तुम्हाला जे आहे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री घेऊन तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी सेकंड क्लासमध्ये पदवी उत्तीर्ण पाहिजे, दुसऱ्या वर्गात तुम्ही पदवी उत्तीर्ण झालेले पाहिजे किंवा मग न्यायसहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गातील पदवी उत्तीर्ण पाहिजे। केमिस्ट्री विषय असेल तुमचा तर तो विषय घेऊन तुम्ही दुसऱ्या वर्गातील कमीत कमी पदवी उत्तीर्ण असायला हवं। अनुभव काहीच नाही आहे त्यासाठी, तुम्ही फक्त पदवी उत्तीर्ण असाल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। आता हे समांतर आरक्षणानुसार तुम्ही व्यवस्थित बघून घ्या पदं किती आहेत वगैरे। पुढचं पद बघूया। पुढचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी चित्रपट ध्वनिफित विश्लेषक। तर यासाठी तुम्हाला विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स किंवा मग संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहाय्यक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजे किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक रिलेटेड लॉ यासंबंधी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे। तर अशी ही यासाठी अर्हता, शैक्षणिक अर्हता असणार आहे आणि यासाठी सुद्धा अनुभवाची कोणतीच अट इथे नाही आहे। पुढचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक। वैज्ञानिक सहाय्यकसाठी तुम्हाला मानसशास्त्र विषयातील कमीत कमी द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता तुमच्यासाठी पाहिजे। त्याचे 2च पदं आहेत, अनुभव कोणताही लागणार नाही आहे तुम्हाला यासाठी, फक्त तुम्हाला मानसशास्त्र विषयातील पदवी पाहिजे तुमच्याकडे। त्यानंतर असेल वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, त्यामध्ये तुम्हाला HSC पाहिजे। HSCमध्ये तुम्ही सायन्स घेतलेलं असायला हवं। तुमचं जर सायन्स असेल 12वीमध्ये तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी। त्यानंतर पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक, जे भंडार स्टोअर्सचं जे पद आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा
सायन्समधून HSC म्हणजेच 12वी तुम्ही सायन्समधून उत्तीर्ण असायला हवे, तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. त्यानंतर पुढचं जे पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण पाहिजे. फक्त 10वीवर तुम्हाला हे पद असणार आहे. 10वी सायन्समधून तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. सायन्स तुम्हाला विषय असला पाहिजे 10वीला. त्यानंतर पुढचं पद आहे व्यवस्थापक, जे उपाहारगृहाचं पद आहे. त्यासाठी तुम्ही SSC उत्तीर्ण पाहिजे आणि त्यानंतर केटरिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव पाहिजे. यासाठी अनुभवाची अट तुम्हाला दिलेली आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल. जर तुमच्याकडे केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला अनुभव जो आहे, अनुभवाची अट शिथिल करण्यात येईल किंवा अनुभव नसला तरी चालेल जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल तर. नाहीतर तुम्ही 10वी नंतर तुमचं केटरिंग क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव तुम्हाला गरजेचा असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ॲड बघून घेतलेली आहे आणि त्याचं जे शैक्षणिक अर्हता आहे तीसुद्धा आपण बघून घेतली आहे व्यवस्थित. त्याचे जे तुम्ही अर्ज जे करणार आहात ती लिंकसुद्धा वरती दिलेली आहे, आपण बघितली. बाकी ज्या काही इम्पॉर्टंट माहिती असतील त्या तुम्हाला कळवण्यात येतील वेळेनुसार. वेळोवेळी ज्या इम्पॉर्टंट माहिती असतील त्या तुम्हाला सांगण्यात येतील आपल्या टेलिग्राम चॅनलला. त्या बाबतीतलं जे हॉल तिकीट असेल किंवा परीक्षा कधी होईल त्या बाबतीतले जे अपडेट असतील त्या टेलिग्राम चॅनलला किंवा यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्यात येतील. त्यामुळे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला देखील अपडेट राहा. आता बघूया परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे राहील. तर तुम्हाला एकूण प्रश्न जे असणार आहे ते 100 प्रश्न असतील आणि एकूण 200 गुण असतील. एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी हाच पॅटर्न तिथे असणार आहे. आणि त्यानंतर जे सिलेबस वगैरे आहे, सिलेबस तुम्हाला इथे खाली सगळा दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही पोस्टनुसार सिलेबस बघून घ्यायचं आहे व्यवस्थित. ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकणार आहात. आणि फीज जी आहे ती तुमच्यासाठी 1000 रुपये ओपनसाठी आणि जे मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी 900 रुपये असणार आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिकांना शुल्क राहणार नाही आहे. तर 1000 रुपये फीस असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करण्यात येणार आहे. अर्जाची जी डेट असणार आहे, कालावधी जो असेल तो 27 फेब्रुवारीपर्यंत लास्ट डेट सांगितलेली आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. आणि शुल्क भरण्यासाठी सुद्धा 28 फेब्रुवारीपर्यंत शुल्क भरण्याची अंतिम दिनांक दिलेली आहे. बाकी आपण बघितलंच सगळं व्यवस्थित. त्यानंतर प्रवेश प्रमाणपत्र ॲडमिट कार्ड जे आहे ते 10 दिवस अगोदर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल वेबसाईटला. त्याचीसुद्धा तुम्हाला अपडेट जे आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील. आपण सगळ्या अटी वगैरे व्यवस्थित बघून घेतलेल्या आहे आणि एवढीच ॲड तुम्हाला सांगायची होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मला व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन करता येईल. किंवा मग तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे, नोकरी अपडेट पाहिजे किंवा मग सिलेबसशी रिलेटेड पाहिजे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. मी अधिकारी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.